मुलगा असेल, दारू पित असेल, आई वडिलांना शिव्या देत असेल, वाईट बोलत असेल, पण जगामध्ये अशी कोणती चांगली झाली रे जिने आपल्या लेकरासाठी देवाकडे वाईट मागणं मागितलं असेल, तिने आपल्या लेकराला शाप दिला असेल, अशी जगामध्ये कोणती जाई झाली. बघा महाराज, तुमचा एखादा कोटीचा बंगला असू द्या, ते 1 कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावरती जर तुमचे आई बाप असेल ना, तर त्या बंगल्याची किंमत, तो बंगला सुद्धा राजवाड्यासारखा दिसतो. पण ते 1 कोटीच्या बंगल्यावरती जर तुमच्या आई वडील जर नसेल ना, तर त्या बंगल्याची किंमत सुद्धा काय आहे, शून्य आहे. एखाद्या गरीबाची झोपडी असू द्या, त्या गरीबाच्या झोपडीजवळ म्हातारे आई बाप असू द्या, ते म्हातारे आई बाप असू द्या बघा महाराज, ते म्हातारे आई बाप सुद्धा ती झोपडी सुद्धा राजवाड्यासारखी दिसती. पण ते आई बाप जर नसेल ना, जर बघा एखादा मुलगा गाडीवर बसून चालला असेल, जो मुलगा त्या म्हातारीची जिथपर्यंत नजर पोहोचते ना, तिथपर्यंत ती म्हातारी त्या लाकडाकडे बघत असते. आणि आपल्या देवाला विनंती करायची, देवा भगवंता, माझं लेकरं जसं आनंदामध्ये चाललं ना, तसंच आनंदामध्ये वापस येऊ दे. ही फक्त आपली आईच करू शकते, ही फक्त आपली आईच करू शकते. बघा, आई आपल्याकडे आपल्याविषयी, दुसऱ्याविषयी, भगवंताकडे, देवाकडे काय मागत असते, आनंदच मागत असते. दुसरं कोणी करू शकत नाही आईसारखे उपकार. बघा, आई म्हणजे काय, आई म्हणजे भाकरीतलं पीठ, आई म्हणजे भाकरीतलं पीठ, आई म्हणजे भाजीतलं मीठ, आणि आई म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारं जगातलं पहिलं विद्यापीठ. तिला आई म्हणायचं, तिला आई म्हणायचं. आणि काय त्या आईचं अंतःकरण असतं, ऐका दादा, त्या गोष्टीचं नाव असे, बाळांत तुम्ही आम्ही जन्माला येण्यासाठी जी बाई स्वतःचा अंत स्वीकारते, जी बाई स्वतःचं मरण स्वीकारते, तिला आई म्हणायचं. आणि त्या आईने आपल्यावरती खूप उपकार केले दादा, पण त्या आईला आपण मानण्याच्या वेळी आई वडिलांची सेवा केली पाहिजे, जिवंत पद्धतीला जीव खाऊ घातला पाहिजे. आता आपण म्हणत असतो, जोपर्यंत होती तोपर्यंत आपण त्याला अंगात ठेवत नाही, पण ज्यावेळेस आपला माणूस आपल्याला निघून जातो ना, त्यावेळेस आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळते. एरवी आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळत नाही, आणि ज्यावेळी ती आई आपल्याला सोडून जाते. आधी तर माझा माता मावळे बसलेले आहेत, त्या माता मावळेपैकी एखाद्याचे आई वडील गेले असेल, त्यांना विचारा, का हो तुम्ही माहेरला जाता का? ते सांगतात, महाराज त्या माहेरामध्ये आमचे आई वडील राहिले नाही महाराज, कोणाकडे जावं महाराज आता आम्ही. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी तुमचे आई वडील वागले ना, त्या दिवशी तुमचा माहेरचा सागर आटला, सुखाचा सागर आटला. पुणे ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, एक 5 वर्षाचा मुलगा होता दादा, तो 5 वर्षाचा मुलगा होता. बर्थडे पार्टी निमित्त कीर्तन सेवा होती, लहान लहान मुलं होते, सर्व मुलांनी नवीन नवीन कपडे घातले होते, सर्वजण आनंदात होते. कोणी चिवडा खात होतं, कोणी बुंदी खात होतं, तर कोणी केक खात होतं, कोणी केक खात होतं बघा महाराज. पण त्यामध्ये एक असा मुलगा होता की ज्याच्या शर्टाला गुंड्या सुद्धा नव्हत्या, ज्याच्या गुंड्याच्या शर्टात फाटला होता. आम्हाला घरामध्ये बसवलं, घरामध्ये बसवल्याबरोबर ते एका कोपऱ्यात मला तो मुलगा राहताना दिसला. माझ्याजवळ माता मावळे बसल्या होत्या, मला राहवलं नाही. का राहवलं नाही? कारण की त्या घरामध्ये एक 25-26 वर्ष तरुणीचा फोटो लटकवलेला होता. लटकवलेला होता बघा महाराज. मला राहवलं नाही. मी त्या माता मावळे सांगितलं, म्हटले का हो मला आराम करायचा आहे, तुम्ही सर्वजण बाहेर जा. बिचाऱ्या बाहेर गेल्या बघा महाराज सगळेजणी. ते रडत असलेल्या एकाला मी जवळ बोललो, म्हणले बाळा इकडे. त्यावेळेस ते लटकू जवळ आलं, म्हणले बाळा काय रे? अरे तुझ्या शर्टाला गुंडे नाही. त्याला जवळ बोलून त्याच्या पायाला रक्त येत होतं, त्याच्या पायाला जखम झाली होती. अरे काय रे तुझ्या पायाला लागलंय? किती नाही शाळेत? त्याने सांगितलं महाराज 5वीला आहे म्हटले. अरे तुझ्या शर्टाला गुंडे नाही, तुझ्या पायातून जखम येते, सांग तुझ्या आईला की मला नवी शर्ट घेऊन दे म्हणून. म्हटले महाराज ते सांगतो महाराज, गेल्या 3 वर्षापासून माझ्या आई मला सांगितलं नाही महाराज, गेल्या 3 वर्षापासून माझी आई माझ्या संग बोलत नाही महाराज. दररोज दुःखाचे ठेचा खातोय महाराज, दररोज दुःखाचे ठेचा खातोय. मला शाळेत जायला दप्तर नाही, मला पायात घालायला चप्पल नाही. तुम्ही खरंच मारलात ना, सांगा ना मग माझ्या आईला महाराज की आई तुझ्या लेकराला शाळेत जायला चप्पल नाही ग, तुझ्या लेकराला पायात घालायला चप्पल नाही ग, तुझ्या लेकराला शाळेत जायला दप्तर नाही ग. मी म्हटलं बाळा का रे, तुझ्या आई तुझ्यासोबत बोलत नाही का? कुठे आई तुझी मला दाखव. असं म्हटल्याबरोबर ज्यावेळेस ते बोलले बघा मला त्या फोटोकडे हात केला. म्हणजे महाराज माझी आई आहे. अशा बोलल्याबरोबर माझी सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी थांबलेली बघा महाराज. देवाला भगवंताला हात जोडले, देवा
कोणावर असा प्रसंग येऊ नको एवढे, कोणावर असा प्रसंग येऊ नको एवढे देवा. बघा लहानपणामध्ये आई वारली असेल ना, त्याला विचार आईचं दुःख काय असतं. कधीच कोणाला लहानपणाचे असेल आईचं दुःख येऊ नको एवढे देवा. काय त्या आईचा अंत करण्यास बघा. ऐका बघा महाराज, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची केलीस तू वारी, किती दुःख आले तरी तू पदराला बांधून गेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. कशाला गेली आई ती स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला, कोण वाढवेल तुझ्या या लाडक्याला. बघा इथं पुरुष मंडळी बसले असेल, माता मावल्या बसले असेल, प्रत्येकाला एकच विनंती करतो, आजच्या या प्रवचनातून इथून एकच गोष्ट घेऊन घरी घेऊन जा. आता आपल्याला नाही जमायचं, पण एकच गोष्ट घरी घेऊन जा. बघा महाराज, म्हातारे आपले आई बाप जर म्हातारे झाले असेल ना, तर कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या बोलण्यावरून त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. असं कधी कृत्य करू नका. कारण की बघा महाराज, कधीच कृत्य करू नका, असं लहान कृत्य करू नका. कारण की ज्या दिवशी ते आई बाप नावाचे देव आपल्या घरातून निघून जातात ना, तुम्ही कितीही प्रयत्न केले तर डबल आपल्या वापस घरामध्ये येणार नाही, कधीच घरामध्ये येणार नाही. घरामध्ये लहान मुलगी असते, ते लहान लेकीची वेणी आई हक्काने घालत असते. तसे या परिवारामधलं कैलासवासी नंदाबाई शंकर कोटकर हे आपल्यातून निघून गेले 10 दिवस झाले. आपण आज कितीही प्रयत्न केले तर स्वर्गीय अक्का आपल्यामध्ये येणार नाही. खूप काबाड कष्ट केले त्यांनी या कोटकर परिवारासाठी, खूप काबाड कष्ट केलं. लेकरं लहानाची मोठं केली आणि त्या लेकराला आशीर्वाद दिला आणि सुखाचा संसार फुलवला. बघा महाराज, सुखाचा संसार फुलवला. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बघा महाराज, कारण की आई बाप ज्यावेळेस आपल्यातून निघून जातात ना, त्यावेळेस आपल्याला आई वडिलांची किंमत कळत असते. बघा, भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला भगवान परमात्मा भेटेल की नाही मी सांगू शकत नाही, भेटेल की नाही मी सांगू शकत नाही. पण आपल्या आईने जेवढे आपल्यावरती उपकार केले ना, तेवढे भगवान परमात्मा सुद्धा आपल्यावर करू शकत नाही. मग आपल्या आईने आपल्यावरती किती उपकार केले ऐकायचंय का? तर आपल्या आईने आपल्यावरती 5 उपकार केले. 5 उपकार केले. बघा महाराज, कोणकोणते 5 उपकार केले ऐका. आईने आपल्यावरती केलेला पहिला उपकार सांगतो. तुमच्या अंजनापूर गावामध्ये एखादी बाहेरून व्यक्ती आली राहिला, बघा महाराज, नवीन व्यक्ती आली बघा महाराज राहिला. त्याने सांगितलं, दादा मी तुमच्या गावामध्ये नवीन आलो दादा, मला राहायला जागा नाहीये, मला राहायला घर नाहीये, एखादी खोली भेटेल का भाड्यानं? तुम्ही सांगितलं आमच्याकडे एक खोली आहे, 3000 रुपये भाडं घेईल तरच मी तुम्हाला खोली देईन. त्याने सांगितलं, दादा मी 3000 रुपये भाडं द्यायला तुम्हाला तयार आहे, महिन्याला मी तुम्हाला 3000 रुपये भाडं देईन, पण मला राहायला खोली द्या. तो व्यक्ती तुम्ही त्याला खोली दिली, तो तुम्हाला भाडं देऊ राहिला. तो व्यक्ती तुमच्या बरोबर 1 वर्ष राहिला, 2 वर्ष राहिला, 3 वर्ष राहिला, 4 वर्ष राहिला. 5व्या वर्षी त्या व्यक्तीने तुमच्या गावामध्ये गुंठाभर जागा घेतली, घर बांधलं, स्वतःचं घर उभं केलं आणि त्या घरामध्ये तो राहू लागला. बघा महाराज. आणि दररोज जर त्याला कोणी गावामध्ये व्यक्ती भेटली ना, तो सांगायचा, अरे ज्यावेळेस मी या गावामध्ये आलो त्यावेळेस मला पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तो देव माणूस होता ज्याने मला राहायला भाड्याने खोली दिली. अरे आपण
ज्यांनी आपल्याकडून भाडं घेतलं त्याला आपण देव माणूस म्हणतो, पण या जगावरती येताना, या सृष्टीवरती येताना ज्याने आपल्याला गर्भामध्ये पाय ठेवायला जागा दिली ती आपल्या आई देव, तर काय आईने आपल्यावरती केलेला पहिला उपकार म्हणजे आपल्याला पाय ठेवायला जागा दिली, ही आपली आई करू शकते. आईने आपल्यावरती केलेला दुसरा उपकार म्हणजे प्राणदान. प्रत्येक स्त्रीचा जन्म हा तीनदा होतो बघा महाराज. ज्यावेळेस ती जन्माला आली, दुसऱ्यांदा ज्यावेळेस तिचा विवाह झाला, आणि तिसऱ्यांदा ती बाळांत झाली. बाळांत शब्दाचा जर विग्रह करायला गेलो तर बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो, त्या प्रक्रियेला बाळांत असे म्हणतात. अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण होती बघा महाराज. एकीकडे आई जगली नाही तर एकीकडं लेकरू जगेल बघा महाराज. अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते. मग डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याला विचारलं, नवऱ्याने क्षणाचा विलंब न करता सांगितलं, म्हणजे डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. तिचे सासू सासरे आले होते. सासू सासरे सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. मुलीचे आई वडील आले होते. मुलीच्या आई वडील सांगितलं, आमची मुलगी जगली पाहिजे. बघा भोलीचे डॉक्टर आले, भोलीचं इंजेक्शन टोचलं, भूल चढेपर्यंत आई मात्र सांगत राहिली, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या, पण माझं लेकरू जगलं पाहिजे, माझं लेकरू जगलं पाहिजे. ही फक्त आपली आईच करू शकते. आईने आपल्या केल्यावरती दुसरा उपकार म्हणजे प्राणदानी. बघा आपण कमीत कमी 4 ते 5 सोनोग्राफ्या करतो. तुम्ही करा नाही तर नका करू. तर 7व्या महिन्यामध्ये डॉक्टर साहेब बाळाची छातीचे ठोके तपासतात. डॉक्टर सांगतात बाळाची छातीचे ठोके व्यवस्थित पडतात. पण विज्ञान असं सांगतं, जोपर्यंत आपण ऑक्सिजन घेत नाही, श्वास घेत नाही, तोपर्यंत आपली छातीचे ठोके पडत नाही, तोपर्यंत आपल्या छातीचे ठोके पडत नाही. मग बाळाच्या पोटामध्ये मग बाळ श्वास कसं घेत असेल, कसं घेत असेल बघा. जेव्हा ती आई श्वास घेते ना, त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पित करत असते. मग ज्यावेळेस ते बाळ जन्माला येते, ही पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळेस ते बाळ जन्माला येतं, जन्माला आल्याच्या बरोबर लगेच ते बाळ रडवलं जातं, नाही तर रडवलं जातं. का रडवलं जातं, तर मग त्या बाळाच्या नाईचे असं नाळ कापला जातो. आणि जर नाळ ती बाळ न रडता जर नाळ कापला तर जागीच बाळाचा गतप्राण होऊ शकतो. का गतप्राण होऊ शकतो, कारण की जोपर्यंत ते बाळ आईच्या पोटामध्ये असताना तोपर्यंत काढलेलं 10वी फुफ्फुस चालू असतो. मग ज्या वेळेस त्या बाळाला जन्म होतो त्यावेळेस तिथं उजव फुफ्फुस बंद होतं बघा महाराज. मग आईने आपल्यावरती केलेला तिसरा उपकार म्हणजे प्राणदानी, आणि आईने आपल्यावरती केलेला चौथा उपकार म्हणजे अस्थिदान. अस्थिदान म्हणजे आता तुम्ही आम्ही इथं 7-5 दिवस माझे आजोबाजी बसलेले असतील, प्रत्येकाचे गुडघे हातपाय दुखत असेल, पण हजारो वर्षापासून जे औषध आपल्याला दिले ते आपल्या आईने आपल्यावरती हाडाचा काढा करून आपल्याला काय दिले, अस्थिदान दिले. बघा तुम्ही 2 दिवस घरामध्ये रानामध्ये एखादं लोखंड टाका, लोखंड टाकल्याबरोबर ते लोखंड गंज पकडतं, पण आजही हजारो वर्षाचे औषध तसे सापडतात. आईने आपल्यावरती केलेला उपकार म्हणजे अस्थिदान. बघा म्हणून आईवडिलांची सेवा, प्रत्येक मुलाने आईवडिलांची सेवा करा. शेवटचे 4 वाक्य सांगतो, प्रत्येकाने या 4 व्यसनापासून दूर राहा. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमापासून दूर राहा. दुसरं व्यसन म्हणजे राजकारणापासून दूर राहा, कारण राजकारणामध्ये समाजकारण करायला शिका. कोणाची लावालावी कधी करू नका, त्यापेक्षा आपल्या गावामध्ये झाडं लावा, झाडं जगवा. नक्कीच आपलं अंजनापूर गाव हे निसर्गरम्य वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कोणाच्या डोक्यात कुणाला घालू नका, कधी कोणाला कमी लेखू नका, त्याला कधीच कोणालाच नाव ठेवू नका, तुच्छ समजू नका, आणि कधीच कोणाची जिरवी करू नका. त्यापेक्षा आपल्या गावामध्ये येणाऱ्या पावसाचं पाणी अडवा आणि पाणी जिरवा. नक्कीच आपला अंजनापूर गाव सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्याच्या उगामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करा. आजची एक झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी, स्वर्गीय अक्कांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल.